दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामध्ये भूमिका घ्यावी लागली आहे। कारण वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या नंतर आपण काय केलं असा थेट जाब त्यांना विचारला गेला आहे। काही महिलांनी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात संताप व्यक्त केला। त्यामधले जे चारही आरोपी होते म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा हे चारही फरार होते। त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही। पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत। त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू हे निश्चितपणे मी मगर कुटुंबियांना सांगतो।